तर बॅटर मैदानामध्ये पाठवून घ्या. चला बॅट्समन पाठवून घ्या लगेचच आणि सामन्याला सुरुवात करायची आहे. अजूनही 2 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. सेमीफायनल 2 आणि ग्रँड फिनाले हा सामना घेऊन 3 सामने आपल्याला खेळायचे आहेत. चला बॅट्समन प्लीज या लवकरात लवकर मैदानामध्ये. दोन्ही संघांचा 12th मॅन एक्स्ट्रा मेंबर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊ द्या. 2 बॅटर मैदानामध्ये. एका बाजूला कल्पेश आणि राहुल ही जोडी या ठिकाणी दाखल झाले. पहिले षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती प्रसादला पण पाहतोय. दोन्ही संघांचा एक्स्ट्रा मेंबर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊ द्या. उपांत्य फेरीचा पहिला सामना आपण पाहतोय. 4 षटकांचा असेल. पहिल्या षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल झाल्यात. पहिलाच बॉल सिंगल येताना पाहायला मिळते पहिल्या चेंडूवरती कल्पेशच्या बॅटमधून. 4 षटकांचा सामना असेल. प्रसादला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. एक धाव मिळेल या बॉलवरती. 2 चेंडूंचं केलं या ठिकाणी झालंय आणि धावसिंग फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 2 या आकड्यावरती. सुरुवात सिंगलने या ठिकाणी झाले. बॅटिंग करणाऱ्या टीमचे आपण पाहू शकतायत. एका बाजूला प्रसाद आहेत गोलंदाजी मार्कवरती. या सामन्यामध्ये भरपूर काही त्यांच्याकडून अपेक्षित असणार. गोलंदाजीमध्ये विकेट्स हवेत, बॅटिंग करताना रन्स हवेत, फिल्डिंग करत असताना चांगले एफर्ट्स हवेत. नो बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. बीमर टाकला गेलाय मैदानामध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचतोय फलकावरती 4 या आकड्यावरती. आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झाला. फ्रंटफूट लावून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. एक धाव घेण्याचा प्रयत्न मैदानामध्ये चालवला आहे आणि यस धावचीच्या रूपामध्ये विकेट गमवावा लागणार आहे. राहुल तंबूच्या आसऱ्याला परतत असताना गॉन. नवीन बॅटर सिद्धू मैदानाच्या छातमध्ये दाखल झालाय. 3 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय. धावसंख्या फलकावरती 4 आपल्याला पाहायला मिळते. हलक्या शताने ठिकाणी खेळलं जाते. बॉल जाईल शॉर्ट लेगला. एक धाव मिळते या बॉलवरती. एकेरीवरतीच संतुष्ट व्हावं लागणार आहे. एकेरीने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 5. व्हाईट बॉलचा इशारा कुणाल किनी सर त्या ठिकाणी दर्शवत आहेत. एक्स्ट्रा रन मिळेल आणि या एक्स्ट्राने 6 या आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. अजूनही या ओव्हरमधील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आता येणाऱ्या 2 चेंडूंवरती सिद्धूला जबाबदारी घ्यावी लागणार आहे. कल्पेशला आपण पाहिला पूल ए मध्ये चांगल्या पद्धतीनं बॅटिंग त्यांनी केली. प्रभावित करणारा परफॉर्मन्स त्याचा आपल्याला पाहायला मिळाला. शेवटचे 2 बॉल या ठिकाणी शिल्लक आहेत या ओव्हरमधील. एक धाव मिळते या बॉलवरती. एकेरीने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचले 7 या आकड्यावर. शेवटचा बॉल असेल पहिल्या षटकामधील. कल्पेश एका बाजूला स्ट्रायकवरती. या स्पर्धेमध्ये कल्पेशने बॅटिंग जबरदस्त केलं. तर समोर काव्य फायटर हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 8 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. बॉलिंग ट्रॅकवरती देवा या ठिकाणी दाखल झाल्यात गोलंदाजी मार्कवरती. ओव्हर नंबर 2 मध्ये सेकंड ओव्हरमध्ये देवाला आपण पाहू शकतायत गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकिंगवरती कल्पेश आहे. डेड बॉल असेल. देवा सुद्धा एक प्रमुख गोलंदाज आहे या संघाचा. त्याच्यावरती सुद्धा नजर असणार आहे. त्याच्यावरती सुद्धा लक्ष केंद्रित असणार आहे. देवाचा पहिलाच बॉल आणि पहिल्या चेंडूवरती कल्पेशच्या बॅटमधून आलेला चौकार
प्रसादला बीट करतोय. 12 रन्स स्कोर करते लागल्या गेल्या. डबल डिजिटमध्ये स्कोर कार्ड जाऊन पोहोचले. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 12. चांगला पॅडल स्वीप त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. एकच धाव या बॉलवरती येईल. एकेरीने धावसंख्या फलकावरती आपण पाहू शकतायत 13 या आकड्यावरती. 2 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झाला. पुन्हा एकदा सिंगल येताना पाहायला मिळाली. चांगली बॅटिंग या ओव्हरमध्ये होताना आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये सुद्धा एक्स्ट्राच्या रूपाने धावा आल्या. तर या ओव्हरमध्ये सुरुवात चौकाराने झाले. फुलटॉस बॉल इथे सुद्धा गॅपमध्ये गेलाय. चौकार मिळेल. 4 धावा. 18 धावा फलकावरती आपण पाहतोय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे सेकंड ओव्हरमधील. दुसऱ्या षटकामधील शेवटचा बॉल असेल. 5 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झाला. धावसंख्या फलकावरती 19 रन्स स्कोर कडे लागले गेल्यात. 19 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकामधील देवा. फुलटॉस बॉल चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालंय. एक धाव रोखू शकत नाहीयेत. एक धाव मिळेल या बॉलवरती. 20 झाल्यात 10च्या सरासरीने पहिल्या 2 षटकांमध्ये. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल झालेत. ओव्हर नंबर 3 मध्ये स्ट्रायकिंगवरती आपण पाहू शकतायत सिद्धार्थ आहेत. अर्थात सिद्धूला आपण पाहतोय. ऑफ्टर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. एक धाव मिळेली या बॉलवरती. धावसंख्या फलकावरती 21 अजूनही 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. कल्पेश आणि सिद्धार्थ अजूनही खेळपट्टीवरती उभे आहेत. कल्पेश चांगली बॅटिंग करतोय. सुरुवातीस संघर्ष करत होता तो एंड ऑफ दी ओव्हर. अर्थातच दुसऱ्या षटकामध्ये 2 चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. इथे कॉटन बॉलची संधी. विकेट मिळेल. फलंदाज कल्पेशला परतावं लागतंय तंबूच्या आसऱ्याला. कॉन नवीन फलंदाज संजय मैदानामध्ये दाखल झाला. 4थ्या क्रमांकावरती 21 वरती हा दुसरा धक्का लागला. चांगली प्लेसमेंट त्या ठिकाणी पाहायला मिळाली. एकच धाव या बॉलवरती मिळेल. एकेरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. सिंगलने धावसंख्या फलकावरती 22. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. तेवीस फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 बॉल आतापर्यंत झाल्यात. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये आपण पाहिल्या गोलंदाज विराज या गोलंदाजाची तिसऱ्या षटकामध्ये. कारण मागच्या ओव्हरमध्ये रन्स झाल्या होत्या, परंतु या ओव्हरमध्ये कुठल्याही प्रकारचा मोठा फटका आतापर्यंत आपण पाहिलेला नाहीये. धावचीच्या रूपामध्ये विकेट मिळण्याची दाट शक्यता, परंतु कलेक्शन झालेलं नाहीये. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 25 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. 25 स्कोर कडे राखल्या गेल्यात. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये बाकी आहे. 25 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. 25. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चांगला लेग स्पिन त्या ठिकाणी पाहायला मिळाला. प्रसाद पाटील आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जो बाकी आहे तो आपण या ठिकाणी देणार आहोत. प्रसाद आपण या. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 26 स्कोर कडे लागले गेलेत. पहिल्या चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला मैदानामध्ये. इथून चुकी केली देवा या मॅच मध्ये. खऱ्या अर्थानं भरपूर चुका करतोय. गोलंदाजीमध्ये सुद्धा धावा खर्च केल्या. प्रसाद पाटील 31 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. 31 रन स्कोर कडे आपण पाहतोय. प्रसाद आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. एक धाव मिळेली या बॉलवरती. देवाच्या माध्यमातून ही चुकी होताना पाहायला मिळाली. महागात पडेल काही शंका नाहीये. पुन्हा एकदा चांगला ड्राईव्ह त्या ठिकाणी दाखवलाय. डायरेक्ट हिट जरूर करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता.
प्रसादच्या माध्यमातून मिडॉनला एकच धाव या बॉलवरती मिळेल. सिद्धूला पण पाहतोय स्ट्रायकिंगवरती. आता फिनिशर बनावं लागणार आहे शेवटचे 2 बॉल. इथे देवाच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग होताना पाहायला मिळाली. एकच धाव. शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल धावसंख्या फलकावरती 34. शेवटच्या बॉलवरती विकेट या ठिकाणी जाईल. जयनुमान मायखोप आणि श्रीलेवन विलंगी जो सामना आपण पाहिला मागच्या मॅचमध्ये त्यामध्ये श्रीलेवन विलंगी टीमला पराभवाचा सामना करावा लागला. श्रीलेवन विलंगी टीमला विनंती करतोय आपण आपला जो सन्मान आहे तो स्वीकारायचा आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस रिया नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. एका बाजूला मायखोप संघ आपण पाहणार आहोत, दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकतायत साई दर्शन मायखोप आणि दुसऱ्या बाजूला जयनुमान मायखोप या 2 टीममधील बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. 2 फलंदाज मैदानामध्ये पाठवून घ्या. बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. 35 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. 36 धावांचं टार्गेट समोर ठेवलं गेले. श्रीलेवन विलंगी संघाचा कर्णधार प्लीज आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. आपला जो सन्मान आहे तो आपण स्वीकारायचा आहे. साईदर्शन मायखोप आणि जयनुमान मायखोप या 2 टीममध्ये टॉस केला जातोय. साई दर्शन मायखोप संघाने टॉस जिंकलाय. अजय निर्णय सुद्धा लवकरात लवकर पोहोचवा. चला बॅट्समन प्लीज आलेले आहेत. लगेच आपण सामन्याला सुरुवात करा. कल्पेश आणि एका बाजूला आपण पाहू शकतायत विराज दाखल झालेत. प्रसाद आहेत गोलंदाजी मार्कवरती. चला सामन्याला सुरुवात करा. अजूनही आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत, त्या दृष्टीने प्लीज घाई करा. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 36चा टार्गेट ठेवला गेला 4 षटकांमध्ये. पहिले षटक हाताळले गेले त्या गोलंदाजी मार्कवरती कल्पेश दाखल झाले. समोर प्रसादला आपण पाहतोय. चांगली बॅटल या दोन्ही खेळाडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळते, परंतु इथे विकेट गमावा लागणार आहे. फलंदाज आपण पाहतोय प्रसादला बिग विकेट गॉन. नवीन बॅटर देवा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिल्याच बॉलवरती विकेट येताना पाहायला मिळाली. कल्पेशच्या खात्यामध्ये ही विकेट आपल्याला पाहायला मिळते. चांगला ऑफ स्पिन त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येत आहेत. 1 धाव मिळेल या बॉलवरती. 2 चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय. धावसंख्या फलकावरती 1 आपल्याला पाहायला मिळते. पहिले षटक प्रगती पथावरती आहे. टार्गेट भरपूर मोठं आहे. एक मोठी टोटल स्कोर कार्डवरती उभी केली गेली. त्या टोटलचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत. स्वतः विकेट किपर त्या ठिकाणी आले होते. 1च धाव या बॉलवरती मिळेल. सुरुवात इथून चांगली करावी लागणार आहे. अजूनही या ओव्हरमधील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. तेव्हा ज्या चुका मागच्या इनिंगमध्ये झाल्यात त्या सुधारवण्याचा प्रयत्न त्याला मैदानामध्ये करावा लागणार आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला आहे. एक्स्ट्रा रन स्कोर कार्डमध्ये जोडली जाते. पुन्हा एकदा अवंतर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. सलग 2 एक्स्ट्रा रन्स येताना पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 4 या आकड्यावरती. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला. अजून एक खराब चेंडू. ऑफस्पिनचा वापर या ठिकाणी करतोय गोलंदाज कल्पेश मैदानामध्ये, परंतु ऑफस्पिन बरोबर लेग स्टम्पवरती टाकले जाते. काटा बदलल्यानंतर बॉल या ठिकाणी बाहेर निघून जातोय. अजून एक खराब बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. धावा झाला स्कोर कार्डवरती 6. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आता पुन्हा एकदा राऊंड द विकेटने जाण्याचा निर्णय मैदानामध्ये कल्पेशने घेतलाय. हा सुद्धा या ठिकाणी खराब बॉल पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावरती 7.
चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. संघर्षानंतर हा चांगला बॉल या ठिकाणी डिलिव्हर झाला मैदानामध्ये. एक धाव येते धावसंख्या फलकावरती 8. 5 व्हाईट बॉल आतापर्यंत कल्पेशच्या माध्यमातून हाताळले गेलेत. सिंगल घेतली जाते या बॉलवरती. 5 बॉलचं खेळ मैदानामध्ये झालं आणि टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 9. शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. अंतिम चेंडू. चांगला ऑफ स्पिन त्या ठिकाणी टाकला होता कल्पेशने. पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च झाल्यात. 36 धावांचा पाठलाग करायचा होता. गोलंदाजी मार्कवरती राहुल यांना आपण पाहतोय. विजयासाठी 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये 27 धावांची गरज आहे. लिफ्टी बॅटर स्ट्रायकिंगवरती आहे. राहुल बॉलिंग ट्रॅकवरती. पहिलाच बॉल एक धाव मिळेल पहिल्या चेंडूवरती. देवा स्ट्रायकिंगवरती आपल्याला पाहायला मिळतोय. आता 17 चेंडू आहेत आणि 17 चेंडूंमध्ये 26 धावांची आवश्यकता. सतरा बॉल आणि 17 बॉलमध्ये 26 धावांची गरज. इथे धावचीच्या रूपामध्ये विकेट जाईल. विराजला परतावं लागते तंबूच्या आसराला. मॅचमध्ये देवा खऱ्या अर्थानं आपण पाहू शकताय धोकादायक ठरलाय आपल्याच टीमसाठी. कारण गोलंदाजी करत असताना धावा त्याने खर्च केल्या, मिसफिल्डिंग केली आणि आता बॅटिंग करत असताना चुका करतोय. 2 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये चालाय. राहुल आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. डॉट बॉलची सॉम्प त्या ठिकाणी झालाय मैदानामध्ये. निर्धाव चेंडू या ठिकाणी हाताळला गेलाय. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. 10 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. डबल डिजिटमध्ये स्कोर कार्ड पाहायला मिळतोय. चांगला ऑफ स्पिन मैदानामध्ये टाकला होता. एक डिलिव्हरी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. एकच धाव या बॉलवरती येते. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. दुसरं षटक सध्या प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळते. राहुल यांना आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. शेवटचा बॉल असेल या सेकंड ओव्हरमधील. पहिल्या षटकामध्ये एक्स्ट्राच्या रूपाने धावा खर्च झाल्या होत्या आणि त्याच धावा इथून सवरण्याचा प्रयत्न मैदानामध्ये राहुल करतोय. मागच्या 5 बॉलमध्ये चांगली गोलंदाजी त्याच्यामध्ये उतरून राहिल्या. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांनंतर टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 11. तर विजयासाठी 25 धावांची गरज आहे. येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये 12 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. बारा बॉल आणि 12 बॉलमध्ये 25 धावांची गरज. पहिलाच बॉल वेगवान त्या ठिकाणी होता परंतु नो बॉल. धावसंख्या फलकावरती 12. पहिलाच बॉल या ठिकाणी एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये डिलिव्हर्ड झालाय गोलंदाज संजयच्या माध्यमातून. चांगलं क्षेत्ररक्षण सिद्धूच्या माध्यमातून झालंय. धावचीची संधी. विकेट जाईल. देवा या ठिकाणी तंबूच्या आसराला परततोय. पहिल्या चेंडूचा केल्या ठिकाणी झालाय मैदानामध्ये. पुढचा बॉल या ओव्हरमधील. एक्स्ट्रा रन येताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा वेग चांगला आहे संजयकडे परंतु सातत्यानं लेग स्टंपच्या बाहेर बॉल टाकले जात आहेत राऊंड द विकेटने. अँगल आतापर्यंत भेटलेला नाही आहे त्याला. अजून एक विकेट परतत असताना धावचीच्या रूपामध्ये. दहा बॉल आणि 10 बॉलमध्ये 23 धावांची गरज. व्हाईट बॉल पुनश्च एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. इनिंगमध्ये कल्पेशने सुद्धा भरपूर एक्स्ट्रा रन खर्च केल्या होत्या. राहुलकडून गोलंदाजी चांगली राहिली. 14 धावा फलकावरती आपण पाहतोय. 22ची गरज आहे 10 बॉलमध्ये.
एक धाव मिळेल या चेंडूवरती. आता 9 चेंडू आणि 9 चेंडूंमध्ये 21 धावांची गरज. 9-21चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. लिफ्टी बॅटर आता स्ट्राईक वरती आहे. बॉलर बॅक ड्राईव्ह होता, चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालं. इथे सुधारण मिळणार नाहीये. डॉट बॉल येतोय. एकदा चेंडू या ठिकाणी हाताळला जातोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. लेग लान्स करण्याचा प्रयत्न, अजून एक धक्का या ठिकाणी लागत असताना बॅटर आउट होतोय. शेवटचा बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. 7 चेंडू आहेत आणि 7 चेंडूंमध्ये धावा बनवायच्या आहेत. एकंदरीत 21 शेवटच्या बॉलवरती सुद्धा विकेट जाईल. पुढच्या सामन्यासाठी या ठिकाणी रेडी राहायचं आहे. लगेचच आपण मैदानामध्ये उतरा. साई दर्शन मायखोप आणि जयनुमान मायखोप पहिलाच बॉल आणि अजून एक धक्का या ठिकाणी लागत असताना विकेटचा विचार जर आपण केला तर एकंदरीत आपण पाहतोय 7 विकेट आतापर्यंत गमावले गेलेत. ऑलआउटच्या छत्रछाया संघ आपण पाहतोय. 5 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. गुड बॉल होता. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला. फुल टॉस. फायनलमध्ये पोहोचल्यानंतर ज्या पद्धतीने आपण पाहू शकतायत जो जल्लोष सुरू झालाय. एक धाव मिळेल या बॉलवरती. विजयापासून 2 पावलं दूर आहे. 4 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय. फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी फक्त 1 पाऊल दूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. फिल्डिंग करणारा संघ अर्थातच ताज स्पोर्ट्स नाव जसं काम सुद्धा तसंच आपल्याला पाहायला मिळालं. या संघाचं कल्पेशने चांगली बॅटिंग केली. गोलंदाजीमध्ये सुद्धा चांगला परफॉर्मन्स दाखवला. सिद्धूच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. राहुलची गोलंदाजी जबरदस्त राहिली आणि फायनलमध्ये त्यांचा प्रवेश होताना आपल्याला पाहायला मिळतोय. कल्पेश प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्याकरिता साई दर्शन मायखूप टीम आपला निर्णय कळवा. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला गेलाय. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. क्षेत्ररक्षण सजवून घ्या. साई दर्शन मायखूप संघ आणि 2 बॅटर मैदानामध्ये पाठवायचे आहेत. 2 बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. चला साई दर्शन मायखूप टीम आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या.